आम्हाला खऱ्या अर्थाने काँग्रेस भवनासमोर जे त्यांच्या नेते आहेत त्यांनी जो काही राष्ट्रीय गीताचा अपमान केला त्या अपमानाची जाण त्या काँग्रेसचे जे कार्यकर्ते भारतीय म्हणून आहेत त्यांनाही झाली पाहिजे. म्हणून आमचं आंदोलन फक्त आम्हाला तिथं वंदे मातरम गीताचं गायन तिथं करायचं आणि आम्हाला आंदोलन संपवायचं. आम्हाला कुणाच्या विरोधात घोषणा द्यायच्या नाहीत. पण जी काही हुकुमशाही मानसिकता काँग्रेसची आहे त्याच्यामुळं आम्हाला पुढं काँग्रेस भवनासमोर न येऊ देणं आणि आम्हाला प्रशासनाचा सुद्धा कुठं अपमान करायचा नाही. त्याच्यामुळे प्रशासनाला सहकार्य करायची आमची भूमिका आहे. पण आम्हाला एकच सांगायचं आहे की हे जे आंदोलन आम्ही करतो हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही. हे आंदोलन फक्त भारतीय जनता पार्टीचं मर्यादित नाही. हे आंदोलन जो काही राष्ट्राचा अपमान झालाय त्या अपमानाच्या विरोधामध्ये हे आंदोलन आम्ही उभं करतोय. आणि याच्यामध्ये काँग्रेसच्या लोकांना थोडी जरी त्यांच्या हृदयामध्ये जरी त्यांच्या सर्वोच्च नेते इटलीच्या असल्या त्यांच्यामध्ये थोडी जरी या भारताबद्दल थोडी रिस्पेक्ट असेल तर त्यांनी सुद्धा आमच्यासोबत यावं आणि त्या गीताचं गायन करावं आणि सांगावं की आमच्या नेत्याचं चुकलं बाबा. एवढी विनंती आहे आम्हाला त्यांची. भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. कळत नाहीये मला मुळामध्ये त्याच्यामध्ये एकच गोष्ट कळत नाहीये की काँग्रेस या आंदोलनाला विरोध काय म्हणून करताय. म्हणजे आम्ही काही त्यांच्या पार्टीचा विरोध करतोय का. काँग्रेसला या आंदोलनाला विरोध करायचं कारण काय हे काँग्रेसने समोर सांगावं. पण भैया काँग्रेसचं म्हणणं आहे की काँग्रेस भवन समोर तुम्ही आंदोलन करणार आहे त्यांचा विरोध त्या संदर्भामध्ये आहे हो. की तुम्ही तुमच्या जागेवर आंदोलन करावं. आमच्या नेत्याने अपमान केला का राष्ट्रगीताचा. आणि काँग्रेस भवन का पाकिस्तानमध्ये आहे का भारतामध्येच आहे ना. उद्या जर आमच्या नेत्याकडनं एखादी चूक झाली हे आंदोलन का त्यांच्या घरात करणार आहेत का आमच्या नेत्याच्या घरासमोरच करणार आहेत ना. मग ज्या वेळेला नीटचा पेपर लीक झाला यांच्या नेत्याला पंतप्रधानांच्या घराकडे जायची काय गरज होती हो. काय गरज होती. त्यावेळेला जंतर मंतर आंदोलन चालू होतं ना. मग त्यावेळेला तुम्ही पंतप्रधानांच्या घराकडे जाता जेव्हा की यांच्या घरामध्ये 4 पंतप्रधान होऊन गेले. यांना त्या घराची गरिमा माहिती आहे. पण राहुल गांधीच्या बालिशपणामुळं सातत्याने काँग्रेसला तोंड कशी पडावं लागतं. आणि हा कुठला कायदा झाला मला माहिती नाही की चुका ह्यांच्या नेत्यांनी करायचं आंदोलन आम्ही आमच्या कार्यालयासमोर करायचं. हा कुठला कायदा आहे मला माहिती नाही. पोलीस प्रशासनानं आता आम्ही थांबून ठेवलेलं आहे. आता आपलं पुढचं पाऊल काय राहतं. पूर्णपणे संविधानाचं पालन करणाऱ्यापैकी ही पार्टी आमच्या पार्टीने आम्हाला जे आदेश दिलेले आहेत आम्ही पोलीस प्रशासनाला कुठेही दबाव टाकणार नाहीत. त्यांना कुठेही अडचण येईल असं आम्ही वागणार नाहीत. पण काँग्रेसला जर या आंदोलनाला राजकीय रूप द्यायचं असेल तर त्याही दिशेने आम्ही त्यांना तोंड द्यायला तयार आहे. पण आजचा हा विषय हा कुठलाही राजकारणाचा विषय नसून सातत्याने मला काय म्हणायचंय की तुम्ही असंही देशाचा अपमान वर्षभर करता. वर्षभर राहुल गांधी असतील त्यांचे नेते असतील विदेशात जाऊन भारताचा अपमान करतात. भारतात राहून भारताचा अपमान करतात. कमीत कमी या स्वातंत्र्यासाठी ज्या काही लोकांनी बलिदान दिलंय आणि ज्यांच्यामुळे हे आपल्याला स्वातंत्र्य आपल्या पदरात पडलंय त्या एका दिवसासाठी तरी तुम्ही देशाचा सन्मान करायला शिका. एवढी विनंती करण्यासाठी आम्हाला त्यांच्या काँग्रेस भवनासमोर जायचंय. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, राष्ट्रीय गीत. विनंती करतो तुमच्या विनंतीचा आम्ही मानच ठेवायला लागलो साहेब. पण तुम्ही जर आम्हाला एक पाऊलचं बोलायचं नाही आली गाडी मला काय म्हणत गाडी नशीब तुम्ही गाडी साहेब शिवाय चौकात लावून नाही. इथं थांबू द्या आम्हाला. बरं एक मिनिट एकच लाईन करा.
एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, तू मागे बढो. एक मिनिट, एक लक्षात घ्या ना. साहेब, मला काय म्हणायचं, आमचं निवेदन असतं, आम्हाला परवानगी, त्यांना निवेदन नाही करायचं, त्यांना परवानगी कसं? राहुल गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी. माझी सगळ्यांना विनंती आहे, शिस्तीत घोळका न करता आपण एका चांगल्या विचारधारेतनं आपण सगळे येतो. राष्ट्रप्रेमासाठी आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत. त्याच्यामुळं सगळेजण शिस्तीमध्ये जवळ या आणि माझी साहेबांना विनंती, त्यांना घरी पाठवा. ते घरी गेले की आमचं आंदोलन संपलं. आपलं वंदे मातरम सुरू करा. त्यांना जावा. आमचं आंदोलन त्यांच्या चौकात आहे ना, टाइम लिमिट आहे का आम्हाला? तुम्ही एक लक्षात घ्या. त्यांना बाहेर काढा मग निघा. सगळं मागे सरकार ना. इथं सगळेजण लाईनीत उभा राहा. चला सगळे या. वंदे मातरम घ्यायचं आहे.